नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत असेल आपल्या एक न्यू व्लॉगमध्ये. आणि आज आहे आपला महाबळेश्वरचा दुसरा दिवस आणि आता आपण चाललो पाचगणीला. जरा 2-3 पॉईंट आहेत ते बघायचे आहेत आपल्याला मस्तपैकी. तर चला, सध्या मी रेडी झालो निघलो, पण पहिले आता जाऊ आम्ही. आधी नाश्ता करू कुठेतरी, पहिले पाचगणीलाच पोचू आणि नंतरच नाश्ता करू का आधी करा तर तिथं पोचल्यावरच करू. आणि मग नंतर दाखवू तुम्हाला कसं काय कंचं पॉईंट असतील ते. जरा आज पण जरा मस्त मजा विचार करू जशी काल गेली आणि एंडपर्यंत बघत राहा कसा काय असेल त्या. तर चला जाऊ आपण डायरेक्ट आता पाचगणीला. आता सध्या आम्ही आपले महाराजांची चौकात आहोत आणि इथं आम्ही सध्या आता हॉटेलला आलो जेवायला, कारण की टायमिंगच तवरा झाला आहे. बरं नाश्ता करण्यापेक्षा जेवलेला बरा. मग आता इथं जेवू घेऊ आम्ही मस्तपैकी आणि मग नंतर जाऊ स्पॉटवर. आपल्या मित्राला फोन केला होता, आपल्या इथे एक मित्र आहे त्याला फोन केला होता. तो बोलतो या, मग आपण बघू कसा काय विषय आहे त्या. बरं त्याला बोललो येतो, बरं काहीतरी खाता येतो पहिले आणि मग येतो. आता इथं खाऊ आणि मग जाऊ लगेच तिकडे. बघू शकता ह्यो आमचा चिकन मसाला आणि चिकन अंडी, ह्यो व्हेज पुलाव, ह्यो गरीब आहे बाई. डायरेक्ट काय आम्हाला जमत नाही, नॉनव्हेज होता मॅन, आम्ही राक्षस आहोत. आता मस्त वेगळी खात आहोत आणि मग आपण जाऊ स्पॉटवर नाचू. तर सिस्टीम कसं आहे तुला सांगतो. गाडी आणली ना आपली ते त्यांचा नंबर असतात, ते बोलणार की बा 80 बसा घोड्यावर, हे रेट दाखवणार, मग ते बाजूला घेऊन गाडी आपली इथंच राहील ना. गाडी इथंच राहणार. आता ह्यो माझा मित्र म्हणून काय बोलू, माझा मित्र आहे आतमध्ये. आता 80 कोण येणार नाही की माझा नंबर आहे जो माझ्या घोड्यावर बसचा, असं कोण नाही बोलत. असं सिस्टीम असते म्हणून तुला बोला आतमध्ये हे मागं बस. राहिला चांगले घोडा असती घे, अरे फाट्ट घोडं बाकी काशो नाही. एक गेला नाही एकदा अलिबागला असंच गेलता, एकाने दिल तर सोडून बाबा कुत्र्या का पळाला तो. बस नाही त्याच्या मुलाखत घे. मी बसलो घोड्याची जास्त माझी फाटलेली आहे. कधी चालेल कुठल्या दरी नेऊन टाकाल त्या पण माहिती नाही म्हणा. केदारनाथ जाऊन फिरला मग एके जागेवरशी मला एवढं सांगितलं की ब्रेक त्याचा असं वडलं ब्रेक आहे, बाकी विषय काही माहिती नाही. बाकी सगळं अजून सांगतो पुढे. ब्लॉगरला तर माहिती आहे ना आपला. हे बघ, ह्यो आपला घोडा आहे ब्रँड 07 आणि ह्यो आपला खास मित्र आहे ओम्या. ओम्या बोल ना. कवा बी इथं पाचगणीला आलं ना याला भेटा, मी डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देईन. याला बिंदास कवा बी कॉल करा ना, बिंदास या इथं. आता सध्या आम्ही चाललो, किती ठिकाणं बघायचे ना आपल्याला? 9 ठिकाणं बघायला चाललो. त्यांची तुम्हाला माहिती सगळी मी देईनच, असते जशी जाऊ तसं तुम्हाला सगळी माहिती देईल. चला. अरे हो की रे, हा रोशन भाई. माझ्या मित्राची मित्र आहे ती. गावना नंतर येणार आहे ती, मुंबईला गेलो. चला जाऊ आता. एवढं झालं की स्वतःचं घोडं लावलं आणि ह्याचं घोडं लावलं फडकीवाला यायचं. तू नाही का? चला चाललो आता फायनली आपण यांच्या सोबत. मस्तपैकी 9 पॉईंट आहे, ते 9 पॉईंट बघू तुम्हाला. 9 पॉईंटची सगळी एकदम म्हणजे असं थांबा, एकदम तुम्हाला एकदा अशी सगळी प्रॉपर माहिती देईल. कसं काय असेल, कुठं आहे, काय आहे. जी राजा हिंदुस्थानीची जी शूटिंग झालेली, अजून एक कन्सर्न मी आहे त्याची पण शूटिंग झालेली, ती पण तुम्हाला सगळी सांगेन मी. चला जाऊ आता. 50 नाव काय उपाचा 50 भाई आपला ब्रँड 07 आहे. चला आपला बादशाह आहे, आपला एकदम मस्त चाललाय. कसं म्हणजे आवरी मजा येते हल्ली म्हणा, लय मजा येते भाई. स्वतः घोडा चालवते त्याला जाम मजा येते. पहिले ट्रेन आहे ते याला वाटतं महिन्यात झालाय, किंवा आत्ताच आणलाय त्यांनी. ओम्याचा स्वतःचा येऊ त्यांनी आता जस्ट आणलाय घोडा, महिन्यात झाला याला आणून. अजून तो जास्त ट्रेन पण नाही, तरी पण त्यांनी बिंदास हाताने दिलाय. ब्रँड 07 इथं नाव आहे, बघू शकता. नंतर दाखवेन तुम्हाला. तुम्ही हे बघू शकता, हे जे सपाट असे ठिकाणं आहेत ना, या अशी ठिकाणं टोटल ही इथं 5 ठिकाणं आहेत. तर म्हणून इथं याला नाव पडलं का पाचगणी. ओके, ये इथे
थांब दादा आपल्याला एकदम चल एकदम प्रॉपर माहिती देईल. हा बोल भाऊस. हे बघा हे संपूर्ण टेबल लँड आहे. 6.5 किलोमीटरचा लँड आहे. आशिया खंडातला 2 नंबरचा पठार. पहिला इथं लासा डिबीट चायनाला 2 नंबर या प्लॅटोचा लागतं. चाललोय ते असं एक नाही तर अनकनेक्टेड 5 प्लॅटो आहेत. चाललोय फर्स्ट नंबरचा. समोरचा दिसतंय का सर्कल तो 2, या बाजूचा 3, बंगल्याच्या वर 4 आणि याच्या मागं 5 प्लॅटो होते म्हणून गावाला नाव दिले 5 गणी. गणी बोलला तर संस्कृतमध्ये गणीला अंगण म्हणतात, असं 5 प्लॅटो म्हणून 5 गणी म्हणून ओळखतात. 5 गणी शाळेसाठी फेमस आहे. टेबल अँड पॉईंट शूटिंगच्या नावाने फेमस आहे. त्या ठिकाणी हिंदी मराठी चित्रपटाच्या 90% शूटिंग होतात त्या प्लॅटोवरती. पण शूटिंगच्या नावाने टेबल अँड पॉईंट फेमस आहे. घरी डायनिंग टेबल असतं का नाही तसंच हा टेबल अँड प्लॅटो आहे म्हणून त्याला टेबल अँड म्हणून ओळखतात. आणि एक गोष्ट अशी सांगायची म्हणजे राजा हिंदुस्थानीची शूटिंग पण इथं झालेली आहे. अजून दुसरी बाजीराव मस्तानी. पावसाळ्यानं जर तुम्ही इथं आलं सगळं तर म्हणजे पावसाळ्याने इथं जास्त तुम्हाला असं वातावरण भारी बघायला भेटेल. सध्या तरी आता सगळा सुकलाय पण पावसाळ्याने सगळे एकदम अशी फुलं बिला आलेली असतात सगळे प्रकारची. तर तुम्हाला इथं जरा अजून एकदा असं सुंदर वातावरण बघायला भेटेल तुम्हाला. चल इकडे बँड भाई जयसला डायरेक्ट असं कातीपिते करता गोडा दिलाय. लय असती आरामात आलं दिलं. इथं घे अरे राईट मार पाय मार ना जरासा. अरे नको रगाला पाय मार, जाऊ दे त्याच्या इच्छेनुसार चालते. तर बोल भाई एकदम प्रॉपर माहिती सांगाल थांबा तुम्ही ऐका. आता इकडे बघा हे महाभारतातल्या 5 पांडवांच्या पाऊल खूण आहेत. ज्यावेळेस पांडवांना 12 वर्ष वनवास, 14 वर्षाचा गुप्त अज्ञातवास झाला होता त्यावेळेस इथं पांडव आलेले. इथली गावची लोक बोलतात सांगतात त्यांच्या इथं पाऊल खूण आहे. याला मांडलं तर देवे नाही तर दगडे. सेम कॉफी बघायला गेला तर नाशिकला तिकडे मंदिर आहे, तिकडे मंदिर मध्ये बघायला भेटते. एमपीला गेला तर तिकडे गुफेमध्ये. आणि तिसरा पॉईंट 5 गणीचा टेबल आणि जिथं ओपन प्लेस मध्ये बघायला भेटते. ओके टुरिस्ट पॉईंट असल्या कारणाने मंदिर टेम्पल बांधायला अलाउड नाही. त्याला तुम्ही मांडलं तर देवे नाही तर दगडे. डिफेंड बिलीफ करणं तुमच्यावरती. वार्षिक एकदा दसरा दिपाळीला 5 गावची लोक एकत्र होऊन पूजापाठ करतात इथं. काही वर्षातून नंतर आला तर हे पण बघायला भेटणार नाही तुम्हाला. कारण का या ठिकाणी पाऊस इतके पडतो त्यामुळे या गोष्टीची झीज होत चाललेली. इथून खाली गेलात तर 13 किलोमीटर वाई सिटी आहे. त्याला उत्तर दक्षिण काशीच्या नावाने ओळखतात. त्याला तिकडे किचक राक्षसाचा वध केला त्या पांडवांनी. तिथं पांडव फोर्ट देखील तुम्हाला बघायला भेटतो. जसं रायरेश्वर किल्ला आहे त्या ठिकाणी पण तुम्हाला तिकडे अशा लेण्या वगैरे तुम्हाला बघायला भेटतात. धन्यवाद. नेक्स्ट पॉइंटला जाऊ. चला चल ग. आता आपण पहिला पॉईंट बघला, आता आपण चाललो दुसऱ्या पॉईंटला. आता जो पॉइंट आपण बघणार आहे त्याला टेबल अँडचा गॉड गिफ्टेड 1 ट्री पॉइंटच्या नावाने ओळखतात. पूर्ण पठाराला एकच झाड आहे. त्याला राजा हिंदुस्थानी मध्ये दाखवलं ना पावसाच्या वेळेला झाडाखाली थांबतात. हा धमाल मध्ये संजय दत्त चौघांना झाडावरती टांगतो. ते या पूर्ण पठाराला एक गॉड गिफ्टेड झाड आहे ज्याला 1 ट्री पॉइंटच्या नावाने ओळखलं जातं. या पठाराचा राईट कॉर्नर दिसते खालच्या बाजूला. झूम कॅमेरा मारा जरा, वरती दिसते तो सुपारीचा झाड आहे ना, खालचा दिसतो तो जांभळाचा झाड आहे, काल्या जांभळाचा. पूर्ण 2 दगडांच्या मधोमध उगलेलं आहे म्हणून त्याला 1 ट्री पॉइंटच्या नावाने ओळखलं जातं. धमाल, राजा हिंदुस्थानी, खिलाडी, मेला, आईना, जानवर, इन्साफ, कारवा, बंधन, शिशा, खूप साऱ्या फिल्मोचे शूट झालेले आहेत त्या ठिकाणी. पूर्वी हॅरिसन नावाचा फर्स्ट ग्लायडर होता, तिथून त्यांनी फ्लाइंग केलेलं. तेव्हापासून 5 गणीमध्ये ग्लायडिंग स्टार्ट झालेली म्हणून त्याला हॅरिसन कॉली ग्लायडिंग पॉईंटच्या नावाने ओळखलं जातं. ही कालची संपूर्ण नवीन 5 गणी. बाहेरच्या लोकांनी जागा खरेदी करून बंगलोजमेंट डेव्हलपमेंट केलं, जे की तुम्हाला शूटिंग, लॉजिंग, वेब सिरीज बनवण्यासाठी रेंटवरती भेटतात. त्याला न्यू पंचगणी म्हणून ओळखलं जातं. आणि या खालच्या साईडला जी तुम्हाला झाडं दिसतात का गोड सर्कल, ही संपूर्ण ग्रीन व्हॅली पॉईंट आहे. 12 महिने कधी आला तुम्हाला ही झाडं हिरवळ बघायला भेटतात. काळ्या जांभळाची झाडे संपूर्ण. या ठिकाणी तुम्हाला 5 गणीमध्ये सगळे बेरी फ्रूटचे प्लांटेशन बघायला भेटतात. कैरी, आंबा या ठिकाणी तुम्हाला जे बघायला भेटतं, सगळे प्लांटेशन तुम्हाला इकडे बघायला भेटतात. ही संपूर्ण ग्रीन व्हॅली पॉईंट आहे. उंच झाडं दिसतात, निरगिल नावाची झाडे आहेत, आणि खालती दिसतात मोठी सिलोरोक्स नावाची झाडे आहेत. ही झाडं 5 गणीत मध्ये आहेत म्हणून तुम्हाला इकडे तुम्हाला गारठा आणि थंडी वाजता तुम्हाला बघायला भेटते. ही संपूर्ण नवीन 5 गणीचा सेकंड पार्ट मध्ये तुमचा फोटोशूट होईल. आता या मोबाईल कॅमेराचा इकडे तर इकडे चला. हे भाई हातबीत करा. आणि किंग आपला किंग आहे भाई. किंग 50. हॅलो, आता 5 गणीला थोड्या वाजल्या समोरची फोटो काढला जाता, फोटो भारी आला असता. अरे भाई साईना कशी चालले घोड्याची आपल्या? मस्त ना, राहून द्या, पाय मारा जोरात. कुठे आलं आपल्याला? घोड्याने घोडा चिटकवू नका, फक्त हलू हलू जाऊ द्या. चला गरम झालं त्याला धरूनच चालवायला.
हा नको 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 दे बाबा ते बाबा नको देव आधी फाटतंय आधी त्याचे बसलो त्याचे. आता आपण खाली वाटा छोटस गाव नदीच्या बाजूला आपण ना चेन्नई एक्सप्रेस क्लिप पाहिला असेल. हा त्याच्यामध्ये जेव्हा कुंभणगाव दाखवलंय ना तेव्हा संपूर्ण त्या गावाचं खालचं शूटिंग आहे बघा. सारो कुंभणगावचं शाहरुख खान जीप बघा अल्टी पलटी होती नदीच्या बाजूला हा सीन आहे या नदीच्या बाजूला बघा शूटिंग आहे सर्व. पण लॅटेस्ट फिल्म छावा पाहिला असेल छावण्या वगैरे बांधल्यात बघा नदीच्या बाजूला लढाई झगडीचे सीन आहेत घोड्यांवरचे याच नदीच्या बाजूला शूट केलं होतं बघा सर्व. आता आपल्याला तारे जमीन परचा एक ना सीन माहित असेल की लहान मुलगा ईशान लास्टला बघा स्केच काढतो ती वाली स्केच त्यानं इथे बसून या समोरच्या कमळगड किल्ला आणि दोन्ही पण नदींची याच व्ह्यूची त्यानं स्केच काढली होती मग ते ड्रॉइंग कॉम्पिटिशन जिंकला गेला होता बघा. ओके दाखवली ती. आणि हे मोठमोठे झाडे पाहताय ना आपण हे सारे सिल्वर ओक ट्रीज आहेत. आपले नॉर्मल झाडं असतात ना 8 ते 10 तास ऑक्सिजन देतात पण हे झाडं दिवसामध्ये 18 तास ऑक्सिजन देतात म्हणून पाचगणीमध्ये ऑक्सिजनची मात्रा जास्त आहे बघा इथे. आपण बेरी फ्रुट्स खाल्ले असतात स्ट्रॉबेरी मलबेरी रास्पबेरी हे सारे बेरी फ्रूट जे आहेत ना ऑस्ट्रेलियन फळ आहेत भारतीय फळं नाही आहेत. भारतामध्ये आले कसे तर पाचगणी महाबळेश्वरची माती जी आहे ना ही लाल आहे बघा कधी पण कारण की ह्या मातीमध्ये आयर्न आणि सिलिकॉनची मात्रा जास्त आहे म्हणून इथे इतर कोणतीही फसल येत नाही गहू ज्वारी असे काय. म्हणून ऑस्ट्रेलियावरून काही सायंटिस्ट आले होते त्यांना त्या पॉईंटला फर्स्ट एक्सपेरिमेंट केलं होतं 1864 साली आणि ते एक्सपेरिमेंट सक्सेसफुल झाल्यामुळे त्या पॉईंटला यादगारीमध्ये सिडनी पॉईंट नाव असं त्याने दादा आलं गेलंय बघा. इथं टायगर केवला आता 2 पॉईंट बघलो आता 3रा पॉईंट आहे. सगळं आता 5 वाक चाललं टायगर केव बघायला. भाई काहीतरी डेंजर आहे गुप्पा आहे लय भारी आहे पण चला तुम्हाला दाखवते पटापट. प्रेम आहे प्रेम दुसरा ब्लॉगर पुरं जा यान तुला वाघ कुठची आहे? त्या वाटतं पुढं हा. ये लवकर इथून ना टायगर नाही ना हा त्याच सगळे मोठी तीच भेटते वाटते ताई बाकी काय नाही विषय. टायगर नाही ना नाही बोल त्याने ज्याला टायगर नाही ना नाही बरं ठीक आहे. तो कुठं आहे चला आता इथून आपण जाऊ आतमध्ये इथून एंट्री आहे आणि इथं पर हेड 20 रुपये एंट्री आहे. चला चाललो आता आतमध्ये गुफेन थांब खाली काही दिसे नाही म्हणाली ते उन्हांशी आलो ना म्हणून जरा काही दिसत नाही बाकी काही नाही. इकडे आतमध्ये एक वाघ आहे त्याही मागाने सांगितलंय निस्ता कालो काय भाई टायगर केव आधी इथं टायगर रावाचं बघा हे संपलं मी पाला ते पहिले पटू वागुलेत मी पाला ते भाई वाघ होत वाघ गुफेन दोन वाघ गुफेन दोन एक सोडून दोन असते निंग हे इथे एक वाघ आहे. चला इच्छा तर निघलो आम्ही मस्त पैकी. हे भारी आहे रे काय लय भारी होता मस्त होता. पॅरेट बघू शकता तुम्ही इथं काय केली असेल ते बारीक पूर्ण घेऊ शकता पण भारी आहे काय पण बोला डेंजर आहे एकदम. तर आता आम्ही आलो इथं डेंडाईन रेस्टॉरंटला आतमध्ये आहे तो खाली तो पण गुफेनच आहे. ह्यो पण आता आपला एक पॉइंट आहे तर चला खाली जाऊन बघू कसं काय त्या. आता आपलं जवळ सगळं पॉईंट झालं. 1-2 पॉईंट असं होतं कधी दाखवायचं या नव्हतं म्हणून कधी दाखवलं नाही. हा म्हणजे आम्ही बघलं पण नाही बघलं ना आमची हा म्हणजे लांबशीच बघलं
पण बघलं. चला आता जाऊ खाली. महाबळेश्वरला का बरं सगळे फिरतात. अशी ठिकाणी या बरं. बघ ना ऍडव्हेंचर काहीतरी करा. काहीतरी वेगळा करायला या. तिथं याचा वेण्णा लेकला फोटो काढायचं, हा गाडी फिरवायची, घोडा फिरवायचा आणि जायचा असं नाही भाई. इकडे यायचा तर सगळा करून जायचा. चला आता चाललो मी परत दुसरे गुफेन चालले आतमध्ये. तिथं शंकराची पिंड आहे खाली. ह्यो माझा बिल भाई लय डेंजर आहे हो. काय विषय आहे यार? हा ही वाघ. ही वाघले ही शंकराची मूर्ती बघ. ओम नमः शिवाय. कुठे लावाय बघू शकतात लय भारी भारी आहे सगळं इथं. इकडे लाईटच आहे. चला पाया पडलो आता चाललो परत पुरं. ही डेंजर. ही डोक्यावर लागेल असती जायला लागेल. अगं बय 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 माझे डेंजर आहे या. मस्त होतं पण. चला यायचा तर सगळं बघून जायचा. हे बघा येतं चालत चालले ना. आम्ही तर पुरं गेलोच नाही हा. पण यांना आम्ही असं सांगलं ना का पुरं लय भारी आहे. आणि पहिली गोष्ट या दोघाही सांगला. तुम्हाला माहिती आहे, आम्ही चोर आहोत. आम्ही तिथं गेलो पण नाही. ती गोष्ट आम्ही त्यांना सांगली की तिथं रास भारी आहे. आणि 5 मिनिट भाई. फक्त 5 मिनिटं होय. 5 2-3 मिनिट जल्दी पहुंच जाएंगे आप. जाओ. तो द्या. आणि ते खरोखर गेलं दात करीत की करीत गेलं. आम्ही तर इशीत फिरलो. कम से कम अर्धा तास तरी असेल वेळेवर लांब. आता जाता वरती. आता या डेंडाईंशी आलो आम्ही. आणि आता मस्त की काकड्या खाता मामाजवळ. आणि आमचा मामा आहे ना ह्यो आपला पहिले खारघर मध्ये राहायचा. सेक्टर 12 इराणला. एकदम फ्रेंडली काका. इथे जातो बिझनेस. काकाचाच बिझनेस होता. साईड बिझनेस घेतला. चालणं झालंय का? तिथं मामाने पहिले म्हणजे लय लवकरची गोष्ट आहे का तिथं मामाने पहिले ढाबा टाकलेला आपल्या कलंबोलीला. आता मामा इथं धंदा करते. प्रॉफिट आहे ना मामा बरोबर. बस धन्यवाद भाई. हो मी जरा तिकडे दुसरीकडे गेलाय तर आपल्यासाठी आता यो रायबा नवीन आणलाय. आणि जयेशने पण चेंज केला. जयेश आता बसला तुषारच्या घोऱ्यावर. आणि हे दोघं एकत्र बसले. नवरा बायको एकत्र बसले. नवरा बायको फोटो थांब घेते थांब. तर चला आता चाललो आपण तिथं पार्किंग जवळ. भाई तुषारसाठी नवीन कोट आणलाय सूर्या. विनर अरे मी पण विनरच आहे. मगाशी बोलला मी किंग आहे या त्या. आता घोड्याचे नाव चेंज का. तो बघ असला तरी थांब. वरती बघा काय ही लय डेंजर. हे तो एकटाय का. ए एकटाय का तो. उतर कसा तो. आता बघ उतरल बघ. आला 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 आला. बादशाह क्वालिटी नाही एक नंबर क्वालिटी. उतरला इथं. भाई रायबानी माझी फुल वाटलो अख्खी एवढी अशी वाटली ना. मांड्या चोलल्या बोटा चोलली सगळं चोललं. वादळला वारा एकसाथ आलता. लय बेकार माझी फुल फाटलेली एवढी का. डेंजर आऊ चालती पुरी. असं बायलांसारखा विषय ना. लय बेकार. रायबाला मानलं मी भाई. माझी तर चांगलीच मारून ठेवली रायबानी. आता जयची हाऊस होणार आहे. जेव्हा तुझी हाऊस नाही झाली ना तर हरलो मी.
आयुष कसा होता डेंजर ना एवढंच बसलं पाहिजे. डेंजर का अरे भाई कारण आयुष एवढी बेकार आऊ झाली ना माझी लय लय म्हणजे लय बेकार जास्त आत टाकायचा नाही. काय आवडलं म्हणजे आवडला पण भाई मांड्या चोलल्या ना माझ्या मांड्या चोलल्याच वर्षी बाई बोटा बघ ह्यो बोट बघ असं चोललाय ह्यो बघ असं चोलला बोट तुम्ही इथं थांबा फक्त बस. मामा ओ मामा लय बेकार हाऊ झाली हाऊ शप्प सांगते रेलिंग वर जातो डायरेक्ट. हे बाबा असा तू भिवरवताच कला आधीच अरे जो आहे ते सांगते तुला. एक तर आधीच आमचे फाटते नाही त्याच्यावर भिवरवत प्रोसेस आहे पण असं झालं जय ए जय याची हाऊस होणार आहे म्हणजे जाम भारी म्हणा. या प्रेम्या वाटोला वडलं की थांबल. बघू आता जयसचा कसा काय होणार आहे आणि तुषारचा कुणाल तुला कसा वाटला कुणाल कुणाल काहीचा वाटला याचा लय आलो होता काय रे जय याचा लय असते होता बरं ह्याची पत्नीशी रील काढा विषय संपवा. ओके चला याची एक काढू जाव आता एक याची काढायची एक ही काढायची ही पारला येऊ ओढून धरायचा नाही. घेऊन ये आता नाही वाचणार नाही वाचणार यो बसणारच नाही यो बसणारच नाही यो बसणारच नाही ब्लॉक गोऱ्यावरची पारला मला समाधान मी हँग झाले सगळ्या तो प्रलय आखला तर चला आता आम्ही चाललो इथच्या रूमवर चाललो कारण की आमचा फिरून झाला मॅप्रो गार्डनला जायचं मॅप्रो गार्डनला जायचं होता सध्या एक गोष्ट सांग एक बरं एक घटना घडली ती ब्लॉग अख्खा बघा तो तुम्हाला दिसत ती घटना ती दाखवू शकते तुम्हाला आहे ना माझीच आहे ना नाही विषय असा झाला का बिचारा आमचा जयेश पडला जरा घोड्यावरची नाही तर आपण समजून घ्या आता काय आता चाललो तर आम्ही मॅप्रो गार्डनला तिथं जाऊ आणि बघू कसा काय विषय द्या अरे याच्यावर वाईट कोण हसत नव्हता पण कुणाल असं म्हणून तुला कुणाल हिशोबाच्या पलीकडे कुणाल असं जयेशला मी पडलो मला उचलायला यायचं तर हसत आलं हसत असं व्हिडिओ घेऊन प्रेम बिम झालं सगळं असं कुत्र्या का हसत आलं सरळच ना अरे प्रेम राईट मी दोनदा हात केला हे नाही इशी वन वे आहे. जाऊ दे तर लागला बरोबर आहे वनवेच आहे नाही मग वन वे नो एंट्री इकडे सरळ. लागला काहीच म्हणजे लागला नाही माकलो डोक्यावर हे बघा बसलाय मार. पाठ इटन तर काय बोल पाठान माकले माकलो लागला नाही फक्त मज्जू माझा हल्ले जरासा पुढे जायचं त्याला मज्जू बोलतात असं आहे का इशी आहे. श्रीमानचा शब्द आहे मरून जायला ब्लॉग बनवायचा असते इच्छा नाही लय बेकार विषय झाला बिचारा आमचा जयेश पाटला आता काय सांगायचं तुम्हाला होतंय कधी कधी घटना मोठ्या मोठ्या शहरात छोट्या छोट्या घटना अशा होत राहतात पण मित्र नाही असं समजून नव्हतं घ्या. माझं म्हणणं जर मित्र पारला आणि जर मित्र असलं नाही तर ते मित्र तरी कसलं मग सगळ्यात पहिले धावत मी गेलो काय व्हिडिओ येऊ नो धावत गेलो प्रेम सगळ्यांना आधी धावत गेला मान्य आहे पण तो असा गेलता रिएक्शन घ्यायला एकदा. लय बेकार आम्ही आलो इथं मॅप्रो गार्डनला असं हिंडायला आलो म्हणजे काहीतरी खाऊ घेऊ पण बघू आता काय खायचं काही नाही वर्षानुवर्षी बरीच वर्ष आली ज्ञानू काही इथनं कारली नाही ज्ञानू इथंच आहे हो ती जे प्रेम ह्या ए प्रेम प्रेम हे काय टेस्ट करलंय का फुकाटचा गावला बरं आता ते फुकट खातीलच हे पण फुकट खाता नाही तिथं प्रकट बरं फुकट तिथं प्रकट सगळंच तसं काय कधी घेणार प्रेम्या म्हणून खायचं आहे म्हणून खायचं आहे ना फुकट पण प्रकट असते घेसल घे पटापट एक सांगू परत घेऊन जाऊ नको जाऊ दे काय देतील आपल्याला माणूस एक द्या ना
जाम तिकडी नसेल लाल लाल किती किलो आहेस? 45 आहे. 62 आहे. याचं वजन बघा. हे. चप्पल कर चप्पल कर. 61 आहे. एक ओम. कम्प्लिटली आहे. अच्छा. फल बादशाचा बघ. प्रेम तो बादशाचा वजन बघ. तेच तर बघू दे. कुठं गेलं तरी सारखं जे जे जाऊ दे. सॉरी भाई. नाही नाही जा जा. नको 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 थांब. कुणाल जा कुणाल जे जायचा कुणे जाऊ शकतो. तुषार जाऊ शकतो. मी 62 आहे. 53. जे जे तुझा जे तुझा. अरे जे जा ना. आमच्या याला या ना. ये याचा काय. मी गाडी घेऊन येतो. हा मग खरोखर म्हणजे तुला काय आहे. तुषार किती वेळ तुषारचं कुपन काढता येतील. भाई तुषार भाईला आता आम्ही या घरीत घेतलाय. काय बोलता हे तुषार यो दातान ठेव. हे तुषार भाईला डायरेक्ट मम्मी बोलले मम्मी. असंच राहू दे. असंच राहू दे. आम्ही पाठवले आमचा माणूस. आमच्या माणसाला का रात करत तुझ्या आता. हे बघा कसा डाकू आहे तुषार. हे संजू फोन दे माझा. 5 किलो तरी उचल. तुषार त्याला खाल्ली त्याला नुसती घ्यायला हे उचल घेऊ पहिली स्ट्रॉबेरी. तुषार इजिप्तची मम्मी दिसत. दातन ठेव. उचल चल सिगरेट. उचल. हे पायन बघ. बाबा इथे कती डेडिकेशन कसला खतरनाक आहे. हे 5 किलो उचलले. ए तुझ्या आईची का ती बाहेर टाकली त्याली. बरं चाला काय भाई चाला काय. नाही पनवेलची आगरी 700 ग्राम फक्त. अरे मी ना 5 किलो आणलीस ती. 5 किलो आणलीस ती. 5 किलो किती वाटी बनवलं 5 किलो. इथं रेकॉर्ड किती झाली. का नको चालो फुकट. हा फुकटचा पिताव म्हणजे मी पण पिते ना असं नाही. काय बघ यो स्ट्रॉबेरी क्रश आहे आणि तो स्ट्रॉबेरी ज्यूस आहे ना. हा तो स्ट्रॉबेरी ज्यूस आहे. हा रोज आहे का. सॉरी तो रोज आहे. तर ताई पण पहिले हो बोलली ती. हा तुझे तू घे. मग हे कुठे येतो कुठे बोलतो तू. हे जेस कधी पितस. तिला पैसे द्यायचे. आज बरं लागतंय. कथागत फुकटचा खाताव. नाही घेतलाय पण नाही असं नाही. हो बघ घेतलाय पण फुकटचा पण आम्ही तवरा खाताव. नाही बरं लागतं काय नको रात करू भाई. आपल्याला पण रात करू. बाहेर गाला सपोर्ट पण ठेवतो मी. गाला बास्केट मध्ये टाकला. बास्केट जरी घालूच टाकलं. चालला आता अजून पुरं काय काय खायला. तिथे खायलाय. तिथे खायलाय पुरं. ए प्रुभा प्रोडक्ट्स. यो प्रुभा काय तो बघून यो पण खाऊ भाई. खायला इथं सगळं जायले बरे. हे नाही यो आपण स्टार्टिंगला खायला तोच आहे वाटतं यो. मी नाही खाला. हा मला ट्राय करतात. हा मना पण ट्राय करा तुम्ही मग परत. मसाला आहे का. मॅडमनी फोरून ठेवलं. मस्त आहे ना. तिला एवढं दिसत. हे बरे हे बघ यो आहे तो. घेत नाही फक्त खातो आम्ही. अरे फुकटे आवाज तुला किती दिला आहे. विच प्राइस. किती 300. तू इंग्लिश मध्ये सांगतो. तुला तर माहिती ना आपलं विषय. हे यो घे ना प्रेम. प्रीमियम इंग्लिश. विच प्राईस. यांचा चॅलेंज बघा. मोठपणाचं चॅलेंज आहे. पहिली गोष्ट ते ही बाटली त्या मोबाईल उभी करणार आहे आणि ती होणार नाही मला माहितीये. अरे बरोबर आहे. हे बघ इथं बघ. कमी आहे. पाणी दे प्रतीक. योग्य ही वाटली थोडासा पी. तुमचे याजी आणि याजी या दोघांची छानपणा झाल्या ना अशी का ही बाटली आहे ना
तिथं उभी करणार आहे जे हातात मोबाईल व मला तर माहिती होणार नाही होणार. नाही होणार 3 हा 3 चान्स चल दिल्या हा, नाही होणार आणि नाही झालं काहीतरी द्या मग हा दिला तर तू समज काय देतो हा. एक झाली 1 2 3 2 झाल्या 2 फेल तिसरा 1 2 3 नाही चल आता आणा मग काय राहिली आणा एक चान्स द्यायचा. ही चौथी नाही तिसऱ्या परफेक्ट झाली.